या व्हिडिओमध्ये आपण मंथन सामान्य ज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 2 ही सोडवून घेणार आहे। प्रथम या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहे। पहिला प्रश्न 1 आणि 2 साठी सूचना आहे। वरील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न, ताईला कोणता पदार्थ आवडतो? तर याचं उत्तर आपल्याला कवितेतच मिळणार आहे। तर ताईला तुरट तुरट आवळ्याला ताई म्हणते मस्त, म्हणजे ताईला कोणता पदार्थ आवडतोय? आवळा। पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2, वरील कवितेसंबंधी योग्य जोडी कोणती? आंबट ताक बरोबर आहे। तुरट साखर चूक आहे। तुरट काय पाहिजे होता? आवळा पाहिजे होता। खारट भाजी बरोबर आहे आणि कडू लोणचं हे चुकीचं आहे। कडू कारलं पाहिजे होतं। म्हणजे योग्य जोड्या कोणत्या आहेत? अ आणि क। पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि क योग्य। प्रश्न क्रमांक 3, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा। आता सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो। उदाहरणार्थ तो, ती, ते, त्याला, त्याचे, तिचे, तू, तुम्ही हे सर्व काय आहेत? सर्वनाम आहेत। वाक्य आहे, तू शिडाचं झाड पाहिलंस ना? आता याच्यामध्ये सर्वनाम काय आलेलं आहे? तू, म्हणजे तिसऱ्याचा पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4, फूल या शब्दाचा अनेक वचनी शब्द पर्यायांतून शोधा। तर फूलचा अनेक वचनी शब्द काय येतो? फुले। पर्याय क्रमांक 3। 5वा, खालीलपैकी चुकीचे विरामचिन्ह असलेले वाक्य पर्यायातून शोधा। आकांक्षा शहरात शिकत होती हे वाक्य आहे, म्हणून शेवटी पूर्णविराम येणार। बरोबर आहे। दुसरं, अरे वा कमालच केलीत तुम्ही, केशवराव म्हणाले। आता अरे वा कमालच केलीत तुम्ही हे आपल्या तोंडून निघालेले उद्गार आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्रश्नचिन्ह नसून या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह असायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी हे चुकीचं दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे। 6वा, पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायांतून शोधा। गळा भरून येणे। आता गळा भरून येणे म्हणजे काय? तर रडायला येणे। गळा भरून येणे, रडायला येणे। पर्याय क्रमांक 4। 7वा प्रश्न, खालील पर्यायातून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा। आता आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे। तर वैशाख, नंतर श्रावण, फाल्गुन, आषाढ। तर श्रावण बरोबर लिहिलेला आहे, फाल्गुन बरोबर लिहिलेला आहे, आषाढ देखील बरोबर लिहिलेला आहे, पण वैशाख हा शब्द चुकीचा लिहिलेला आहे। वैशाखमध्ये आपल्याला काय पाहिजे होता? श श षटकोनाच्या ऐवजी श श शामृगाचा असायला पाहिजे होता। प्रश्न क्रमांक 8 व 9 साठी सूचना। खालील संवाद वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे लिहायची आहेत। 8वा प्रश्न, भित्रा स्वभाव कोणाचा आहे? तर या ठिकाणी संवाद अजय, विजय आणि समीर यांच्यात चालू आहे। तर अजय काय म्हणतो? अरे विजय, मी खूप भित्रा आहे। भाषण करायचं म्हटलं की माझी छाती धडधडायला लागते। अरे अजय, तू भित्रा आहेस हे कबूल, पण म्हणून तू कायमच भित्राच राहिलं पाहिजेस असं थोडंच आहे, विजय म्हणाला। म्हणजे भित्रा कोण आहे? तर अजयचा स्वभाव हा भित्रा आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 9, संवादात प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला आहे? तर पहिल्याच वाक्यात आपल्याला समजून येते की अजय, विजय आणि समीर यांच्यामध्ये संवाद चालू आहे आणि रॉबिन फक्त शांतपणे ऐकतोय। त्याच्यामुळे संवादात किती जणांचा सहभाग आहे? फक्त 3 जणांचा सहभाग आहे। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 10, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा। तेवढ्यात निळा पक्षी तसाच वर उडाला। वर याला अंडरलाईन केलेली आहे, तर वरला विरुद्धार्थी शब्द काय येतो? खाली। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 11, आई या शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधा। तर आईला आपण जननी, माय, माता हे समानार्थी शब्द येतात। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 12,
खालील पर्यायांतून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. रेल्वे थांबण्याची जागा रेल्वे स्थानक बरोबर आहे. बस थांबण्याची जागा बस स्थानक बरोबर आहे. विमान थांबण्याची जागा विमानतळ हे देखील बरोबर आहे. 4. जहाज थांबण्याची जागा जहाजघर हे चुकीचं आहे. जहाज ज्या ठिकाणी थांबते त्याला आपण बंदर असे म्हणतो. म्हणजे चुकीच्या जोडीचा पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 13. न, क्ष, र या अक्षरांपासून 3 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दाच्या दुसऱ्या व तिसऱ्या अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? तर न, क्ष आणि र यांच्यापासून रक्षण हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं आणि तिसऱ्या क्रमांकाचं जर आपण अक्षर घेतलं तर आपल्याला क्षण हा शब्द तयार झालेला पाहायला मिळतो. मग पर्याय क्रमांक 1 क्षण हा शब्द असेल आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 14. खालील पर्यायांतून लिंग प्रकारानुसार गटात न बसणारा शब्द पर्यायांतून शोधा. तर फळा, तो फळा म्हणतो आपण, पुल्लिंग आहे. वही, ती वही स्त्रीलिंग आहे. पाटी, ती पाटी स्त्रीलिंग आहे. शाळा, ती शाळा ती पण स्त्रीलिंग आहे. म्हणजे फळा फक्त पुल्लिंग आहे. फळा हा शब्द बाहेर निघेल. 14चा पर्याय क्रमांक 1. 15. पुढील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून म्हण पूर्ण करा. टिंब टिंब गुळाची चव काय? तर म्हण कशी पूर्ण होईल? गाढवाला गुळाची चव काय? तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मराठीचं समजावून सांगितलेलं आहे. जर याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला परत एकदा विचारा. काही समजलं नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा पार्ट पाहणार आहोत.